झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. बड़ी गडबड प्रेमाची ही तऱ्हा जमविला सारा मामला हा खरा इश्काची वाट थोडी नाग मोडी म्हणा बरोबर गोडीनी गुलाबी तर खरोखर हॉरिबल हे बेबी नागिण जशी इच्छाधारी काढते चफळा हाताला चटके देऊन पोळी भाजते प्रेमाचा पंगा होतो पुंगी वाजते. प्रेम पॉइझन पंगा प्रेम पॉइझन पंगा प्रेम पॉइझन पंगा. चला 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 नवरा नवरीला आतमध्ये घ्या. चला चला या 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 जुई बाळा आलापराव चला. ए करवली बाई ये पुढे. सुनबाई थांब. आधी उखाणा घे. तिला उखाणा वगैरे अरे मला सांग हे ना अरे उखाणा कसा जमेल तिला पाठ तुला जमेल नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा. आलापरावांच्या संसारी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा. वा 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 छान. सुनबाई ये आता आतमध्ये. काकू काळजी करू नका. जुई आता माझी जबाबदारी आहे. आलाप तिला सांभाळून घे. हा आता तुम्ही तिची काळजीच करू नका. तिच्यासाठी मी तिचा फ्रेंड आहे. हा आणि मी पण आहे ना तिचा भाऊ. मी सासरा आहे पण सासू सध्या चिडलेली आहे त्यामुळे सध्या तरी सासू पण मीच आहे. माधवसाहेब खरंच तुमच्या मदतीशिवाय हे सगळं शक्य नव्हतं. मी तुम्हाला मदत केली नाहीये. मी स्वतः मधल्या बापाला मदत केली आहे ज्यानं त्याच्या मुलाला त्याचं प्रेम मिळवून दिलं. थँक्यू बाबा.
असंच माझ्या मुलीलाही तुमच्या घरात सामावून समजून घ्या. आजपासून भोळे घरातली ही माझी मुलगी मी तुमच्या देसाई घरात दिली आणि आम्ही ती आनंदानं स्वीकारली. बाबा जुई, आता हे घर तुझं आहे. हे घर सांभाळ. बाळा. जुई, हे बघ, सगळ्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी आता तुझी आहे, जी तू योग्य प्रकारे पार पाडशीलच. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही झालं त्यातून मार्ग काढ आणि सगळ्यांना आपलंसं कर बाळा. ए वेळाबाई, अगं रडतेस कशाला? आम्ही आहोत ना सोबत. डोळे पुसत. मालती, तुला राग येणं साहजिक आहे, पण जर तू ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला विचार तुम्ही करायला हवा होता, असं नाही वाटत तुम्हाला? मी विचार करूनच बोल. माझ्या मनात काही कोणाबद्दल राग नाही. मग माझ्या मनात कोणाचा आणि कुठला राग आहे? जुई आणि तिच्या फॅमिली बद्दलचा राग, जो केवळ गैरसमजामुळे झालाय. आणि त्यामुळे तू जे काही बोलतेस, जे निर्णय घेतेस, ते आलाप आणि जुईच्या नात्याच्या विरुद्ध असतात. हो, पण आज त्यांनी मला हरवलं. एक आई म्हणून मी हरलीये. असं कसं बोलतेस तू? अगं, आपल्या मुलाला जे हवं होतं ते त्याला मिळालं, त्यात तू कशी हरलीस? जे झालं ते माझ्या मनाविरुद्ध झालं आणि म्हणून मी हरले. आणि या सगळ्याला मुख्य जबाबदार तुम्ही आहात. हे बघ, एक बाप म्हणून जर मी माझ्या मुलाचं हित बघत असेल आणि त्यात कोणी मला जबाबदार धरत असेल, तर ही जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव मालती, यामध्ये आपल्या आलापचंच भलं झालंय. म्हणून तुम्ही एक आईला हरवलत. कोण जिंकलं कोण हरलं यापेक्षा एकमेकांच्या प्रेमातली दोन मनं एकत्र आली हे चांगलं नाही का? आणि मग माझ्यासारख्या आईचं काय? मालती, एकदा ना तुझ्यामधल्या आईला विचार की एकमेकांवर प्रेम करणारी दोन मनं एकत्र येणं चांगलं की माणसामधला इगो चांगला? तुम्ही कितीही त्यांच्या बाजूने किंवा त्यांच्या प्रेमाच्या बाजूने उभे राहिलात ना, तरी माझ्या लेकी जुईला या घरात आणि माझ्या मनात स्थान नाही. हॅलो प्राजक्ता, शांत हो. हे घे पाणी घे. नकोय मला पाणी. असेल ना तर विष दे, विष. हे बघ, मूर्खासारखं काहीतरी बोलू नकोस. अच्छा, म्हणजे मी बोलते ते मूर्खपणाचं का? आणि बाहेर जे काय घडलं त्याला काय म्हणायचं मग? नाही नाही, बरोबर आहे तुझं. आपणच मूर्ख. पण असे गाफील कसे राहिलो ना तेच कळत नाहीये. स्त्रीच्या घरचे काहीतरी करू शकतात हे डोक्यात कसं नाही आलं माझ्या? हे बघ, जे झाले ते आपण बदलू शकणार आहोत का आता? तेच ना गंधार, तेच. झालेला प्रकार आपण बदलू नाही शकत, याचाच तर त्रास होतोय ना गंधार. अरे, आपल्या डोळ्यासमोर आलं पण जुईचं लग्न लागलं रे. त्यात माझे मामा आणि कोमल फारच उदार मनाचे. अगं, पण त्यांनी त्यांची मतं मांडली. अरे, पण त्यांच्या मत मांडण्यामुळे मांडलेला अख्खा डाव मोडला. त्याचं काय? कोमल बिचारी सगळ्यांचं भलं बघून बोलली असेल रे. पण आला जुई आणि जुईच्या घरचे यांना समजायला नको.
बिचाऱ्या कोमलची सगळी स्वप्न भंग केली रे त्यांनी. हे बघ आता चिडचिड करून काय फायदा होणार आहे का? मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.